पिंपरी येथे आलेलो आहोत। एकीकडे राज्यसभेच्या खासदार सन्माननीय मेधाताई कुलकर्णी यांनी प्रश्न मांडलेला आहे की पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं। त्याला विरोध करत पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेड असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते असतील, यांनी सुद्धा विरोध करत पुण्यामध्ये फ्लेक्सबाजी केली आणि त्यावरती अश्लील भाषेमध्ये टिप्पणी केली की बुधवार पेठेला मस्तानीबाईचं नाव द्यावं। पिंपरी पोलीस ठाणे येथे निषेध एक निवेदन देऊन व आयुक्तालयामध्ये निवेदन देऊन त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। तेच आपण जाणून घेण्याकरता महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे प्रदेशाध्यक्ष सचिन बुधनी यांच्याकडे आपण आलेलो आहोत। काय सांगाल सर, जो विरोध होतोय मेधाताईंच्या मागणीला, तर त्याबद्दल काय सांगाल? त्या अशिलाचे ते बॅनर होते आणि कोथरूडची बाई म्हणून ज्या व्यक्तीला संबोधन केलं गेलं ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माननीय आदरणीय खासदार मेधाताई कुलकर्णी आहेत। मेधाताईंनी एक दिवसाआधी पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं अशी मागणी केली। ती मागणी, त्या मागणीला विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण ज्या पद्धतीने ही बॅनरबाजी झाली, ज्यावरती एका स्त्रीचा अपमान केला गेला, तो अपमान सर्वप्रथम तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि तशी तक्रारही आम्ही पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनला दिलेली आहे व पुण्यामध्ये तर याच्या विरुद्ध रितसर FIR दाखल करण्यात आलेली आहे। दुसरी गोष्ट, बाजीराव पेशवे कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रामाणिक निष्ठावंत सैनिक होते। छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यामध्ये करणारे बलाढ्य पराक्रमी असे व्यक्ती म्हणजे बाजीराव पेशवा होते। बाजीराव पेशवा कधीही ब्राह्मणांसाठी लढलेले नाहीत। बाजीराव पेशवा हे कायम हिंदवी स्वराज्यासाठी आणि हिंदू समाजासाठी लढले, हिंदुत्वासाठी लढले। कटक ते अटक असा त्यांचा प्रवास हा काही ब्राह्मण समाजासाठी होता का? अजिबातही नाही। त्यांच्या काळामध्ये अनेक सरदार हे ब्राह्मण व्यतिरिक्त सुद्धा होते, जे अतिशय उच्च पदावरती होते आणि त्यांनी बाजीराव पेशव्यांच्या खांद्याला खांदा लावून हिंदुत्वासाठी लढाई केली। अशा थोर 41 लढाया लढून एकही न हरणारा असा विश्वविजयी, विश्व पराक्रमी एक पेशवा, याचं नामांतरण, याचं नाम आज पुणे रेल्वे स्टेशनला देणं, याच्यावरती विरोध का व्हावा हे मला अजूनही कळलेलं नाही। दुसरं, कोकाटे यांनी एक प्रश्न उत्पन्न केला की तुम्ही याला जिजाऊ माताचं नाव द्यावं, जिजाऊ मासाहेबांचं नाव, याला कोणीच कधी विरोध करणार नाही। पण आज मी तुम्हाला खात्रीने सांगतो की जर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आज असते, हयात असते, जिजाऊ मासाहेब आज हयात असत्या, तर ते दोघेही म्हणले असते की आज हे या स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यात करणाऱ्या आमच्या ह्या पेशव्याचं नाव या पुणे रेल्वे स्टेशनला तुम्ही द्या। एवढी मोठी त्यांची कारकीर्द होते। त्याचबरोबर मस्तानीबाई साहेबा, लोकांना अजून मस्तानीबाई साहेबांबद्दल भ्रम आहे आणि हा भ्रम केवळ इतर समाज नाही तर ब्राह्मण। मस्तानीबाई साहेबा ह्या पेशव्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या, ह्या कृष्णाच्या भक्त होत्या, त्या कुणाच्याही दरबारात जाऊन नृत्य करणाऱ्या नृतिका नव्हत्या। त्यांचा पराक्रम आणि त्यांचा कृष्णाप्रती असणारी भक्ती ह्या आपण विसरता कामा नये।
बाजीराव पेशवे ज्या ज्या वेळेस युद्धावर जायचे त्यावेळेस मस्तानी बाईसाहेब स्वतः त्यांच्या बरोबर त्या युद्धावर जायचे. त्यांचे पुत्र शमशेर बहादूर प्रथम हे देखील हिंदुत्वासाठी लढले. त्याचबरोबर झाशीच्या राणीसाठी, झाशीच्या राणीला समर्थन देऊन इंग्रजांविरुद्ध लढणारा हा देखील मस्तानी बाईसाहेबांच्या वंशजच होता. त्यामुळे एवढ्या पराक्रमी, एवढं अद्वितीय पराक्रम असणाऱ्या या स्त्रीबद्दलही या थराला जाऊन बोलणं याच्या इतकं दुःख काही नाही. आणि सिद्धांतजी बोलणारी व्यक्ती कोण, आरोप करणाऱ्या व्यक्ती कोण, हे समाजातले जे नतद्रष्ट लोक आहेत की जे स्त्रीचा सन्मान करत नाहीत. आज जर रस्त्याने एखादी स्त्री चालत सुटली तर त्या स्त्रीला कुठल्या नजरेने बघता आणि तुम्ही मस्तानी बाईसाहेब आणि बाजीरावांबद्दल तुम्ही वक्तव्य आणि टिप्पणी करावी एवढे मोठे तुम्ही नक्कीच नाही आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. त्याचबरोबर मेधाताईंबरोबर तात्विक मतभेद करायला विरोध कोणाचाच नाही, पण जर तुम्हाला असं वाटत असेल की ती एकटी स्त्री आहे आणि त्या स्त्रीला आम्ही काहीही बोलू तर ते मात्र आम्ही खपून घेणार नाही. हे तुमच्या डोक्यात अगदी घालून घ्या. आणि एकीकडं संभाजी ब्रिगेडनं सुद्धा मागणी केलेली आहे की पुणे रेल्वे स्थानकाला ज्योतिराव फुले यांचे नाव द्यावे. आज माझा जर तुम्ही हा वैयक्तिक प्रश्न विचारताय तर माझ्या लेखी महात्मा ज्योतिबा फुले हे आदरणीय वंदनीयच व्यक्ती आहे, याच्यामध्ये दुमत नाही. सावित्रीबाई फुले यांचंही जे कार्य त्यांनी समाजासाठी केलेलं आहे ते आपण विसरू शकत नाही. प्रश्न फक्त एवढाच उद्भवतो की पेशव्यांची ही राजधानी होती, पेशव्यांचा प्रवास इथून त्यांनी बराचसा केला, पेशव्यांचं अस्तित्व इथे असावं म्हणून एक छोटीशी मागणी की बाजीराव पेशवे, मी तर म्हणतो की सगळ्या समाजाने यामध्ये एकत्र येऊन या मागणीला पाठिंबा द्यायला हवा. कारण पेशवा हा कोणाही जाती विरुद्ध कधीच लढला नाही, तो फक्त लढला तो हिंदुत्वासाठी. त्यामुळे त्यांच्या नावाला विरोध करणं आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांसारखं नाव या ठिकाणी मध्ये उपस्थित करणं, सावित्रीबाई फुले यांचं नाव या ठिकाणी जाणीवपूर्वक मध्ये उपस्थित करणं आणि त्यांना विरोध आहे असं दाखवणं, हे सगळं राजकारण थांबलं पाहिजे. या थोर माणसांना यांच्या प्रत्येक जयंतीला आणि पुण्यतिथीला त्यांना विनम्र अभिवादन केल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. त्यांना आम्ही मानतो, त्यांना आम्ही जाणतो, पण हे जाणीवपूर्वक राजकारण इथे आणून समाजामध्ये दोन भाग पाडणं ह्याचं जे षडयंत्र हे संभाजी ब्रिगेड आणि इतर लोक करत आहेत त्याचा मात्र मी धिक्कार करतो. त्याचा मात्र मला अतिशय म्हणजे कठोर भाषेत मी निंदा करतो की हे करू नका. ज्योतिराव फुलेंचं नाव दिलं तर काय आपल्याला कसं वाटतंय नेमकं मग? नाही, प्रश्न मी तुम्हाला परत तेच सांगितलेला आहे. प्रश्न कोणाच्याही नावाला, ही सगळी मोठी लोक होते, ही सगळी महान लोक होते, पण या वेळेस ज्या वेळेस मेधाताई किंवा इतर सगळा जो हिंदुत्ववादी समाज आहे तो या ठिकाणी जर बाजीराव पेशव्यांच्या नावाला नाव हे पुणे रेल्वे स्थानकाला मिळावं असं जर त्याची मागणी असेल तर या मागणीमध्ये जाणीवपूर्वक ही नावं तुम्ही आणून समाजामध्ये जी फूट पाडायचा प्रयत्न करत आहेत, आम्हाला त्या विचाराला विरोध आहे.